जिव्वेश्वर जय जिव्वेश्वर जय 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 जिव्वेश्वर जिव्वेश्वर जय जिव्वेश्वर जिव्वेश्वर जय जिव्वेश्वर जय 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 जिव्वेश्वर जय 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 जिव्वेश्वर जिव्वेश्वर जय जिव्वेश्वर जय 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 जिव्वेश्वर जिव्वेश्वर जय जिव्वेश्वर जय 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 जिव्वेश्वर जय 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 जिव्वेश्वर जय 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 जिव्वेश्वर. सर्व भाविक भक्तांना या साळी बांधवाचा जय जिव्वेश्वर. सद्गुरू बाबा महाराज सातारकरांच्या शिष्याचा हरिहरी. आपण आजपर्यंत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या विरहिणी निरूपण मालिकेतील प्रस्तावनेचे एकूण 1 ते 4 असे भाग पूर्ण केले. प्रस्तावनेला ज्ञानेश्वरीतील 15व्या अध्यायातील नमन म्हटले. 15वा अध्याय म्हणजे पुरुषोत्तम योग. संत ज्ञानेश्वर महाराज हे स्वतःच मुळात सर्वश्रेष्ठ पुरुषोत्तम. त्यामुळे एवढ्या मोठ्या महापुरुषाबद्दल कोणीही चुकीचा विचार करू नये यासाठी प्रस्तावना मांडली आणि म्हणूनच प्रस्तावनेसाठीचे नमन म्हणून हे 15व्या अध्यायाचे नमन निवडले. नंतर पहिली विरहिणी पाहिली. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी. ही पहिली वहिली विरहिणी या मालिकेच्या 5, 6, 7 अशा एकूण 3 भागांमध्ये आपण पूर्ण केली. एवढ्या मोठ्या सत्पुरुषाची पहिली विरहिणी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी. पहिल्याच विरहिणीचे नमन म्हणून देखील याच पुरुषोत्तम योग वर्णिलेल्या या 15व्या अध्यायाचे नमन आपण निवडले. मात्र इथून पुढे आपण प्रत्येक विरहिणीसाठी वेगवेगळे समर्पक नमन घेणार आहोत. आज माऊलींची दुसरी विरहिणी 8 व 9 अशा 2 भागांमध्ये आपण अनुभवणार आहोत. आजच्या विरहिणीसाठी आपण श्री ज्ञानेश्वर स्तोत्र घेणार आहोत. स्तोत्र मोठे असल्याने त्याचे 3 भाग करून ते एका विरहिणीसाठी घेणार आहोत. श्री ज्ञानेश्वर स्तोत्र. प्रभू सद्गुरुशी करुणी प्रणाम करी मानसा शुद्धता शांतीधाम. मग ज्ञान देवस्तवा मी प्रवृत्त नमो ज्ञानिया तू महाश्रेष्ठ संत. श्री पैठणा सन्निध दिव्य भूला आपे गावी साधूची जन्मासी आला. सुपुत्र मातेसी संतोष व्हावा नमस्कार माझा तुम्हा ज्ञानदेवा. संन्यासियासीच पुत्र झाला म्हणून वाळीत द्विजांनी ठेला. परी योग्यता पाहता मान द्यावा नमस्कार माझा तुम्हा ज्ञानदेवा. रेड्यामुखी वेदची बोलविला द्विज संग सकळाही संतुष्ट झाला. म्हणून देवा समहास्तवावा नमस्कार माझा तुम्हा ज्ञानदेवा. भावंडचारी समवेत बैसे भिंतीवरी ओपची घेत भासे. भेटे अशा कलीच चांग देवा नमस्कार माझा तुम्हा ज्ञानदेवा. चांगाची व्याघ्रावरुणी की आला
सर्पासी आसूड करी घेवविला, जड भिंती चालेची होई सजीवा, नमस्कार माझा तुम्हा ज्ञानदेवा, निवृत्ती ज्ञानदेव सोपान काका, मुक्ताई चत्वारी भावंड ऐका, अवतारी पुरुषांसम मानी देवा, नमस्कार माझा तुम्हा ज्ञानदेवा, इंद्राहुनी वैभवी फार थोर, इंद्रायणी दिव्य सरिता सुतीर, तटीतियेचे चिरवास ठेवा, नमो देवदेवा तुम्हा ज्ञानदेवा, आषाढ कार्तिक या 2 मासी, पहा कृष्ण पक्षीच एकादशीसी, विठू पंढरीचा अकस्मात यावा, नमस्कार माझा तुला ज्ञानदेवा, समाधीसी वंदी प्रभू पंढरीचा, असा भक्त प्रेमाही अन्यत्र कैचा, वर्णू कसा मी अतुल प्रभावा, नमस्कार माझा तुला ज्ञानदेवा, जयाचे सभा मंडपी घोषवीणा, अखंड ध्वनी ईश नामाशी जाणा, असा छंद आळंदी भक्त स्वभावा, नमस्कार माझा तुम्हा ज्ञानदेवा, ज्ञानेश्वरी ही कृती थोर ज्याची, अमृतानुभव ही रचना तशीची, ग्रंथद्वयी त्या प्रकटी सुभावा, नमस्कार माझा तुम्हा ज्ञानदेवा, नमो ज्ञानिया तू महाश्रेष्ठ संता, नमस्कार माझा तुम्हा ज्ञानदेवा, नमस्कार माझा तुम्हा ज्ञानदेवा, नमस्कार माझा तुम्हा ज्ञानदेवा, अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र, तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः। पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। सद्गुरु श्रीमंत बाबा महाराज की जय। शिवशंभू सुत पार्वती पुत्र जिव्हेश्वर भगवान की जय।
पांडुरंगासोबत भक्तिप्रेमाची पहिली वहिली भेट तर झाली, आलिंगनाशिवायच केवळ डोळ्यांच्याच भाषेतून ये हृदयीचे ते हृदयी झाले. नजरे नजरेतून मनाला भावणारा, मनाला लाजवणारा आणि तरीही मनाला हवा हवासा वाटणारा तो मूक वार्तालाप झाला. पहिल्या वहिल्या भेटीचे ते लाजणे मुरडणे झाले. गाभाऱ्यातून बाहेर आल्या आल्या आपल्या सख्यांना या गोड घटनेचे परत 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 शब्दांकन झाले, चरवण झाले. मग माऊली मंदिरातून बाहेर आले. बाहेर येऊन ती वारकऱ्यांची गर्दी पाहिली. आपल्यासारखेच त्या विठ्ठलावर अतोनात भक्ती प्रेम करणारे हजारो हजारो भाविक पाहिले. त्यांचे ते विठ्ठलावरचे भक्ती प्रेम पाहिले आणि आपल्यासारखीच त्यांच्याही मनात असलेली विठ्ठलाबद्दलची आस्था पाहून माऊलींना जणू ते आपलेच सगळे सोयरे भासले. त्यांना पाहून पुन्हा माऊलींच्या मनात ती विठ्ठल भेटीची आठवण जागृत झाली आणि प्रस्तुत विरहिणीच्या रूपाने ती माऊलींच्या शब्दसुमनांतून प्रकट झाली. आजी सोनियाचा दिनू, वर्षे अमृताचा घनू. आजी सोनियाचा दिनू, वर्षे अमृताचा घनू. आजी सोनियाचा दिनू, आजी सोनियाचा दिनू, वर्षे अमृताचा घनू. आजी सोनियाचा दिनू. हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, आसबाह्य अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी. आजी सोनियाचा दिनू, आजी सोनियाचा दिनू, वर्षे अमृताचा घनू. आजी सोनियाचा दिनू. दृढ विटेवना मुळी, दृढ विटेवना मुळी, विराजित वना माळी, विराजित वना माळी. हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, आजी सोनियाचा दिनू, वर्षे अमृताचा घनू. आजी सोनियाचा दिनू. बरवा संत समागमू, प्रगटला आत्मा रामू. बरवा संत समागमू, बरवा संत समागमू, प्रगटला आत्मा रामू, प्रगटला आत्मा रामू. हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, आजी सोनियाचा दिनू, वर्षे अमृताचा घनू. आजी सोनियाचा दिनू. कृपा सिंधू करुणा करू, बाप रखुमा देवी वरू. कृपा सिंधू करुणा करू, कृपा सिंधू करुणा करू, बाप रखुमा देवी वरू, बाप रखुमा देवी वरू. हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, आजी सोनियाचा दिनू, वर्षे अमृताचा घनू. आजी सोनियाचा दिनू. माऊली महावैष्णव संत ज्ञानेश्वर महाराज आणि आपल्या या अलौकिक अशा विरहिणीतून
विठ्ठल भेटीचा आनंद नुसता आनंदच नाही तर मनमुराद आनंद प्रकट करताना दिसत आहेत. गाभाऱ्यातून बाहेर येताच रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी असे म्हणत गाभाऱ्यात काय काय घडले ते आपल्या सख्यांना सांगून झाले. आता माऊली पांडुरंगाच्या मंदिरातूनच बाहेर आले आहेत. माऊलींच्या जीवनात आजवर कधीही न उगवलेला सूर्य आज उगवलेला आहे आणि त्याच्याकडे पाहून अक्षरशः नाचून गाऊन बागडून माऊली ही विरहिणी सर्व वारकरी भाविकांना सांगत आहे. आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू आजी सोनियाचा दिनू. अन्नाची शरीराची भूक वेगळी आणि भावना प्रधान हृदयाच्या भावविभोर अवस्थेची भूक निराळी. लहानपणातच विठ्ठलपंत व रुक्मिणी माता या माता पित्यांनी माऊलींना विठ्ठल भक्तीचे सुसंस्कार दिले होते. तो देव आपला सांभाळ करतो, कल्याण करतो हे शिकवले होते. या विचारांचे रोपटे चारही भावंडांच्या अंतःकरणात रुजवले होते. आता थोडे मोठे झाल्यावर माऊलींच्या अंतरातील याच रोपट्याने बाळसे धरले आहे बरं का. आई वडील गेले, समाजाने यातनांचे डोंगर दिले. रोज 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 आळंदीच्या त्या रस्त्यांनी येता जाता संन्यासाची पोरे असे किताबही बहाल केले. सद्गुरु निवृत्तीनाथांनी मात्र आध्यात्मिक ज्ञानाचे अधिष्ठान दिले. मुक्ताबाईच्या हातातील मडके विसोबांनी फोडले. सद्गुरु निवृत्तीनाथांच्या आध्यात्मिक अधिष्ठानाने परिपक्व होऊन माऊलींनी योग साधनेने स्वतःच्या पाठीवर मांडे भाजले. अशा प्रकारे या न त्या कारणाने समाजाकडून सतत होणारी अवहेलना, रोज 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 मिळणाऱ्या यातना यामुळे माऊलींच्या मनात तेवढे पांडुरंगावरील प्रेम, भक्तिप्रेम वाढू लागले बरं का. आणि त्यामुळेच माऊलींच्या मनातील हे भक्तिप्रेम तेवढेच जाज्वल्य होते, प्रत्यक्षात आस्तिकतेतून आलेले होते. तुम्ही आम्ही दर्शन घेतो ते पांडुरंगाच्या राऊळातील दगडी मूर्तीचे. माऊलींसाठी, त्यांच्या आंतरिक भावनेसाठी, आस्थेसाठी ही मूर्ती म्हणजेच या अनंतात वसती करून असलेल्या त्या निर्गुण निराकार परमात्म्याची सगुण साकार अभिव्यक्ती आहे. तिला मूर्ती तर आपण मानतो, माऊलींसाठी तर तो जिता जागता चालता बोलता देव आहे आणि म्हणूनच माऊली त्याच्या प्रेमात पडले आहे ना. आणि आज त्या भावनेने, त्या नजरेने माऊलींनी त्याच्याकडे पाहिले. म्हणून माऊलींनाही स्वतःच्या हृदयस्थ भावना तेथे राऊळात सगुण साकार झालेल्या त्या परमेश्वराच्या मूर्तीतही आज निदर्शनास आल्या. आणि म्हणूनच आजचा दिवस आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू आजी सोनियाचा दिनू. हरी पाहिला रे, हरी पाहिला रे आजी सोनियाचा दिनू. हृदयाच्या आत आणि बाहेर, हृदयाच्या बाहेर समोर विटेवर उभे राहिलेले ते पांडुरंगाचे रूप, दोन्हींचाही सारखेपणा, दोन्हींचीही एकरूपता दिसून आली, पटली, खात्री पटली. म्हणून सबाह्य अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी, सबाह्य अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी. बाहेर समोर दिसणाऱ्यासह अंतरीही व्यापलेला तो मुरारी, दोघेही एकच असल्याची खात्री पटली. सगुणाची भेटी आलो निर्गुणा संगे. हृदयातील निर्गुणाची समोर सगुणात भेट घ्यायची म्हणून पंढरपूरला आले. आणि जशी भेट अपेक्षित केली होती ती तशीच्या तशी घडली म्हणून चटकन प्रेमात पडले. राऊळात
मुख्य गाभाऱ्यात शिरताच नुसते लांबूनच पाहिये. सबाह्य अभ्यंतरीची खात्री पटली आणि म्हणून लांबून नुसत्या नजरेतूनच शब्दां वाचून कळले सारे शब्दांच्या पडीकडले. नुसती नजरेला नजर भिडली बरं का. आणि त्या गुजगोष्टीतून इतके दिवस सहन केलेले आक्रंद, इतके दिवस सहन केलेले रुदन एका क्षणात हृदयीच्या मधुमिलनामध्ये परावर्तित झाले. म्हणूनच संत ज्ञानेश्वरांची ही विरहिणी लिहितानाची ज्ञानेश्वरांची एवढी उत्कट शैली दिसून येत आहे. माऊलींची ही विरहिणी अक्षरशः बागेत बगीच्यामध्ये उड्या मारते आहे, नाचते आहे, गाते आहे, हर्षोल्लासित होऊन स्वानंदे स्वच्छंदे विहार करते आहे. संत ज्ञानेश्वरांनी ती रचलेली, लिहिलेली किंवा गायलेली नवे 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 ती मनाच्या कोपऱ्यातून, हृदयाच्या भावनेतून स्वयंस्फूर्तीने प्रकट झालेली आहे. आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू, आजी सोनियाचा दिनू हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू, आजी सोनियाचा दिनू. मंदिरात त्याला पाहिलं आणि बाहेर येऊन, आता मंदिरातून बाहेर पडताच तो सुवर्णाने मढलेला आणि हिच्याकडे पाहून गालातल्या गालात हसणारा सूर्यनारायण दिसला. त्याच्याकडे पाहून हिच्या मनीचा आनंद आणखी 100 पटीने वाढला. तोच हर्षोल्लास नाचून गाऊन उड्या मारून माऊलींच्या मनातून ओसंडून वाहू लागला. पूर्वी पातेल्यात भात शिजवायचे, मग ते तांदूळ, ते पाणी पातेल्यात टाकून ते स्टोव्हवर नाही चुलीवर ठेवायचे. मग त्या पातेल्यावर वाफ जाऊ नये म्हणून झाकण ठेवायचे. तरीही त्या झाकणाला बाजूला करून ती वाफ बाहेर पडायचीच. तेही ठीक होतं हो. पण आजकाल तो कुकर आला आहे, त्यात पाणी घालून भात लावला की मग वरतून ते पॅक बंद झाकण लावायचे. या झाकणामुळे ती आतली वाफ आतच कोंडून राहते. मग तिचे प्रेशर प्रमाणापेक्षा जास्त वाढले की त्या झाकणाच्या शिट्टीमधून जोरदार वाफ बाहेर येते. त्याचे ते प्रेशरही इतके जास्त असते की ती शिट्टी वर येऊन लगेचच खाली जात नाही. काही सेकंद तरी ती वाफ एकसारखी बाहेर निघतच असते. माऊली रावळातून बाहेर आले आणि माऊलींची ही अशीच तऱ्हा झाली. जणू रावळातून बाहेर मोकळ्या आसमंताखाली आले आणि मनातला तो आनंद बाहेरच्या त्या मोकळ्या हवेत स्वच्छंदपणे विहार करावा तसे बाहेर उफाळून आला. दृढ विटे वन मुळी विराजित वन माळी, विराजित वन माळी, दृढ विटे वन मुळी विराजित वन माळी, विराजित वन माळी. कसा दिसला तो पांडुरंग, कसा दिसला तो वनमाळी. दृढ विटे वनमुळी, दृढ विटे वनमुळी. आता माझे मन दृढ झाले. आधीपासूनच दृढ विश्वास तर होताच, आज तो विश्वास आश्वस्त झाला आणि त्यामुळे माझे हे मन आता दृढ झाले. कुठे दृढ झाले? विराजित वनमाळी. त्या विटेवर उभ्या राहिलेल्या वनमाळ्याच्या मुळाशी म्हणजे त्याच्या समचरणांशी आता माझे मन दृढ झाले आहे. दृढ विटे वन मुळी विराजित वन माळी, हरी पाहिला रे, हरी पाहिला रे. त्याला समोर विटेवर उभा राहिलेला पाहिल्याचा आनंद त्यालाच ठाऊक, ज्याने आधी त्याला स्वतःच्या अंतरात्म्यात, स्वतःच्या हृदयात तेवढ्याच आस्तिकतेने व्यापून राहिल्याची जाणीव उपभोगली आहे.
हरी पाहिला रे, हरी पाहिला रे आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू आजी सोनियाचा दिनू बर वसंत समागमू प्रगटला आत्मा रामू बर वसंत समागमू प्रगटला आत्मा रामू हरी पाहिला रे, हरी पाहिला रे आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू आजी सोनियाचा दिनू. कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आताच कुठे नवीन नवीन आपण व्हिडिओ ऑडिओ यूट्यूबवर टाकायला सुरुवात केली आहे. अद्याप सबस्क्रायबर कमीच आहेत, तरी कृपया आपण सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करून सबस्क्रायबर वाढवावेत. निरूपण आवडल्यास लाईक व कमेंट करा. या पुढचे निरूपण पुढील भागात पाहूया. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. शिवशंभू सुत पार्वती पुत्र जिव्हेश्वर भगवान की जय.